विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि विशेषतः जे वाचक आहेत त्यांनाही नमस्कार करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आपण कला शाखेतून पदवी मिळवत असाल आणि आपण जर दुसऱ्या वर्षात असाल तर पहिल्या सत्रामध्ये आपण प्रकाश वाटा हे पुस्तक जे आत्मचरित्र आहे म्हणजे साहित्याच्या प्रकारामध्ये ते आत्मचरित्रामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे. ते तुम्ही अभ्यासत आहात. या पुस्तकाचा थोडक्यात परिचय झालेला आहे, करून दिलेला आहे. आज आपण त्या पुस्तकामध्ये 3 भागांमध्ये म्हणजे एकूण त्यामध्ये 15 घटक आहेत किंवा पाठ म्हणा हवं तर त्या 5-5 पाठांवरच्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय समजून घेणार आहोत. मी तुम्हाला ओळच्या ओळ वाचून दाखवणार नाही, ते तुम्हाला वाचता येतं. मी तुम्हाला त्यावरच्या शॉर्ट्स गोष्टी सांगेल. तुम्ही तुम्ही ते पुस्तक मूळ वाचावंच, त्याचा आनंद घ्यावा. तुम्ही त्यातून स्वतःच्या तुमच्या नोट्स तयार कराव्यात. या सगळ्या गोष्टींसाठी मी आज प्रयत्न करतोय. म्हणजे आजचा आपला हा भाग पहिल्या 5 पाठांवरती असेल. ते पाठ आहेत नक्की, लेख तर नक्कीच नाहीयेत, पण पाठ म्हणूया किंवा घटक म्हणूया. पुन्हा त्यामध्ये गोंधळ नको. त्याबद्दल बोलणार आहे. ते आहेत मॅगसेसेचा आनंद, आनंदवनातले दिवस, आनंदवनाबाहेरच्या जगात, मुक्काम हेमल कसा, अखेर हेमल कशानं स्वीकारलं. आता पुस्तकाबद्दलची जी माहिती आहे ती पूर्वीच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे झाली आहे. ते प्रकाशन कधीचं म्हणजे ते प्रकाशक कोण आहे, त्याचं प्रकाशन वर्ष, त्याचं मलपृष्ठ, मुखपृष्ठ वगैरे हे सर्व सर्व झालेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष या या मॅगसेसेचा आनंद हा जो पहिला पाठ आहे ना, त्यामध्ये काय दिलेलं आहे हे पाहणार आहोत. पहिला पाठ हा त्यांच्या म्हणजे त्यांचं एक जीवन जगून झालेलं आहे आणि त्यांना 31 जुलै 2008 या रोजी फिलिपाईन्स या राष्ट्रातून एक कॉल येतो. म्हणजे लोकबिरादरी प्रकल्पातील तो फोन खणखणतो आणि तो एक अशी बातमी देतो की तुम्हाला कम्युनिटी लीडरशिपसाठी या वर्षीचा आशियाचं नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार मिळणार आहे. खरं म्हणजे ही अत्यंत आनंदाची बाब आहे, गोष्ट आहे. पण आमटे कुटुंबियांसाठी ही प्रथमच नव्हती. कारण भारतातील ते एक असं कुटुंब आहे की एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना हा पुरस्कार मिळतो आहे. यापूर्वी 1985 साली बाबा आमटे यांना हा पुरस्कार मिळाला होता. आता तो त्यांच्या मुलाला डॉक्टर प्रकाश आमटे यांना मिळतोय. बरं, त्यासाठी नाव सुचवावं लागतं. ते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी सुचवलं आहे. आता एम एस स्वामीनाथन कोण आहे ते तुम्ही गुगलवर शोधा. मी ते सांगत बसणार नाही. आणि या 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 पाठामध्ये मग लेखक सांगतात की हा फोन खणानला आणि आमचं दैनंदिन जे आमचं शेड्यूल आहे ते प्रचंड बदललं. म्हणजे आम्ही मीडियामध्ये काय आलो, मीडियातले लोक आमच्याकडे काय आले, अगदी या देशाचे प्रमुख जे असतात, उदाहरणार्थ राज्याचे प्रमुख असतील, राज्य आणि देश दोन्हीच्या जे काही प्रमुख आहेत, मुख्यमंत्री असतील, पीएम वगैरे ते सगळ्या लोकांचे आम्हाला कॉल्स यायला लागले. आमच्या मुलाखती सुरू झाल्या. आमच्या या या परिसराचं चित्रीकरण सुरू झालं. हे सगळं लेखक त्या पाठामध्ये सांगतात. आणि हा पुरस्कार स्वीकारण्याच्या पाठीमागची एक प्रांजळ अशी भावना ही आहे. लेखक ते सुद्धा नमूद करतात की इथे कामाला सुरुवात केली होती 1973 या साली. त्यावेळी पैशाची अडचण होती, ती आजही असतेच. पण या पुरस्काराचं जे 20-22 लाख रुपये जे मानधन आहे ना, ते या प्रकल्पाच्या संवर्धनासाठी कामी येणार आहे. हे अत्यंत प्रांजळपणानं ते मान्य करतात आणि मग हा पुरस्कार स्वीकारला पाहिजे किंवा तो आम्ही स्वीकारला असंही ते सांगतात. आता 1973 साली हा लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. इथे असणारी प्रमुख आदिवासींची माडिया गोंड ही जमात आहे. त्यांची तीच गोंड भाषा आहे जी लेखकाला पूर्वी म्हणजे अगोदर येत नव्हती. पुढे त्यांनी ती महत् प्रयासानं ते शिकले. आणि हा जो इथे जे त्यांनी काम केलं ना या लोकबिरादरी प्रकल्पामध्ये, तो अंधारातून उजेडाकडे असा प्रवास आहे. आणि जर पुस्तक पाहिलं तुम्ही, ते आत्मचरित्र जर विकत घेतलं किंवा ग्रंथालयातून घेतलं आणि त्याच्या जर पहिल्या पृष्ठावर पाहिलं ना, तर लेखक असा कंदील घेऊन उभा आहे. म्हणजे एकीकडे जग प्रकाशमान झालेलं आहे या आधुनिक दिव्या बत्त्यांनी आणि अगदीच 30, 40, 50 वर्षांपूर्वी हवं तर 40-45 वर्षांपूर्वी एक माणूस डॉक्टर आहे, शिकलेला आहे.
हातामध्ये कंदील घेऊन एखादं कुठल्या तरी प्रदेशात जातोय की जिथे हा प्रचंड अंधार आहे. म्हणजे ही विसंगती प्रचंड आहे. एकीकडे जग इतक्या वेगाने पुढे जात आहे, ग्रहाच्या ग्रह शोधली जात आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याच वेळी आपल्याकडे एक असा समाज आहे जो जंगलामध्ये राहतो. त्यांना आपल्या पलीकडचं काहीतरी जग आहे हेच मुळात माहित नाही आणि अशा माणसांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून फक्त कंदील म्हणजे ते एक प्रतिकात्मक आहे की त्यांच्या हातात तो कंदील आहे, तो प्रकाश आहे. पण हा कंदील घेऊन तिथे गेल्यानंतरही म्हणजे खूप साऱ्या गोष्टी केल्यानंतरही पहिली 17 वर्षे त्या लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसामध्ये आहे. हेमलकसा हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, जे पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होतं. आता ज्यावेळी ते कामाला सुरुवात केली आहे, लेखक सांगतात की ते काय होतं, या आदिवासींमध्ये प्रचंड म्हणजे भूक बळीचं प्रमाण होतं. रोगराई तर इथे प्रचंड मलेरिया, सेरिब्रल मलेरिया जो प्रकार आहे तो इथे कायम असायचा. अंधश्रद्धा तर त्या तिथे आहेत याचं नवलच नाही. आपण जिथे आहोत तिथेही अंधश्रद्धा प्रचंड आहेत. आणि त्या शिकल्या सवरलेल्या लोकांमध्ये जास्त आहेत याचं दुःख जास्त आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अंधश्रद्धा आहेत. आता हा कुतूहलाचा किंवा फार मोठा काही प्रश्न आहे असं वाटण्याचं काही कारण नाही. दुसरं असं की या लोकांचं अन्न काय होतं? साप तोडून खाणं, मुंग्यांची चटणी, प्राण्यांना मारून खाणं, माकडं मारून खाणं वगैरे वगैरे हे सगळं त्यांचं अन्न. म्हणजे फळ असतात, फ्रुट्स असतात किंवा सलाद वगैरे हा प्रकार त्यांच्या लेखीच नाहीये. आणि आपलं हे जे भामरागड आहे ना, या भामरागडच्या पलीकडचं दुसरं जग आहे. त्या जगाच्या काही चालीरीती आहेत, त्यांचे काही कायदे कानून आहेत. कुठे लोकशाही असेल, कुठे कोणती वेगळी पद्धती असेल, ज्या काही वेगवेगळ्या शोध आहेत, वेगवेगळ्या प्रचंड झपाट्यानं जग वाढत आहे. ही औद्योगिक क्रांत्या होतात आहेत किंवा हे डिजिटल मीडियाचं आहे त्यामुळे जग किती झपाट्यानं बदलत आहे ते आपण सर्व पाहतो. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईलमुळे तो म्हणजे ते कोणीतरी धीरूभाई अंबानींनी स्वप्न पाहिलं होतं, कर लो दुनिया मुठ्ठी में. पण आपण 10-5 हजार रुपयाचा मोबाईल घेऊन आपणही म्हणतो, दुनिया मेरे मुठ्ठी में आ गई है. म्हणजे हे वेगळंच आहे. आता या कामाला सुरुवात का बरं लेखकाने केली? थोडक्यात त्याचा सुद्धा इथे थोडा उल्लेख आहे, की बाबा आमटे यांच्या प्रभावाने जवळ आलेली माणसं दादा पांचाळ, जगन मचकले, विलास मनोहर, गोपाळ फडणीस यांच्यासारखे सहकारी हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्पामध्ये पहिल्यापासूनच सोबतीला होती. 1973 साली सुरू झालेला हा प्रकल्प आज उत्तम स्थितीत प्रगती करतो आहे. तिथे 50 खाटांचे आज हॉस्पिटल आहे. आजूबाजूच्या 1000 खेड्यांमधून इथे रुग्ण येतात. एका वर्षात जवळपास 40,000 रुग्ण तपासले जातात. आज आदिवासी समाजाने आम्हाला स्वीकारले आहे ही भावनाही लेखक या पाठातून व्यक्त करतात. आदिवासी मुलं शाळेत शिकत आहेत, डॉक्टर होत आहेत, तलाठी होत आहेत. राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चुरूक ते दाखवत आहेत. किंबहुना पुरस्काराच्या माध्यमातून ते तिथे यशाची मोहर उमटवत आहेत. ह्या सर्व भावना इथे व्यक्त होतात. पण लेखक कामाला सुरुवात का करतात? आपला मुद्दा होता. आता 1970च्या सुमारास बाबा आमटे एक फॅमिली व्हिजिट करतात भामरागडला. त्यापूर्वी बाबा आमटेंनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्याला चांगली ओळखही राज्यामध्ये आणि देशामध्ये भेटलेली आहे. पण ही या क्षेत्रात काम केलेल्या माणसाला माहित असतं की आणखीन कुठे काम करणं बाकी आहे. आणि मग 1970च्या सुमारास ज्यावेळी लेखकाचं वय फक्त 22 वर्ष आहे, बाबांचं वय 56 वर्षांचं आहे, त्यावेळी एक फॅमिली व्हिजिट तिथे करतात. 250 किलोमीटर ते आत जंगलामध्ये जातात आणि ते जंगल असतं चंद्रपूर जिल्ह्यातलं, पुढे गडचिरोली जिल्ह्यात गेलेलं हेमलकसा किंवा भामरागड. त्या जंगलात जातात, ती सर्व परिस्थिती ते पाहतात आणि लेखकाला वाटतं की अरे आपल्याला आजपर्यंत माहिती होतं की माणूस माणसाला घाबरतोय. पण सॉरी, लेखक म्हणतात की मला आजपर्यंत माहिती होतं की माणूस प्राण्यांना वगैरे घाबरतोय. पण इथे तर माणूसच माणसाला घाबरतोय आणि ते सगळं लेखकानं पाहिलं आहे. त्याचा एक विशिष्ट असा परिणाम प्रकाश आमटेंच्या मनावरही झालेला आहे. पण प्रत्यक्ष मी काम सुरुवात करणार किंवा मला या क्षेत्रात काम करायचं आहे किंवा माझ्या वडिलांनी खूप मोठं काम केलंय असं त्याच्या डोक्यात काहीही नव्हतं. पण त्यावेळी बाबा आमटेच म्हणतात की इथे आपल्याला काम करायचं आहे. वडोऱ्याच्या त्या ओसाड जमिनीवर मी आनंदवन फुलवलं. त्या तेथील कुष्ठरोग्यांना मी माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देतो आहे, दिला आहे, देत राहील. परंतु इथे जे आदिवासी आहेत ना, यांच्यासाठी काम करणं महत्वाचं आहे. आणि हे काम तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. मग आता वडिलांची इच्छा आहे म्हटल्यानंतर विकास आमटे आणि त्यांचे म्हणजे ही 2 मुलं आहेत त्यांची. प्रकाश आमटे म्हणतात, की "बाबा, तुम्ही फक्त कामाला सुरुवात करा. आम्ही तुमच्या सोबतच आहोत." आणि मग
या कामाला सुरुवात प्रत्यक्ष 1973 साली होते. पण त्याच्या पूर्वीच म्हणजे एक 5-6 महिन्यांपूर्वी म्हणा किंवा 1 वर्षांपूर्वी म्हणा, त्याच कालखंडामध्ये बाबांच्या प्रभावानं जवळ आलेली जी ही माणसं मंडळी आहेत, दादा पांचाळ, जगन मचकले, विलास मनोहर, गोपाळ फडणीस, ही माणसं लेखकाच्या अगोदरच तिथे हेमलकसामध्ये गेलेली आहेत, कामाला सुरुवात केलेली आहे. आणि हे काम मग पुढे खूप दिवस म्हणजे अगदी आता हा पाठ जर 2008चा संदर्भ घेऊन येतो आहे, तर मग हे काम तोपर्यंत सुरू होतं असं गृहीत धरा. आजही ते सुरू आहे, तो विषय वेगळा. मग तिथे लेखक पुन्हा 73 पासून कामाला सुरुवात करतात आणि ते काम आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं. फिलिपाईन्स या राष्ट्रापर्यंत पोहोचलं आणि त्या लोकांनी 31 जुलै 2008 या रोजी कॉल करून ही बातमी लोकबिरादरी प्रकल्पामध्ये सांगितली. ही फार आनंदाची बाब आहे. हा सगळा वृत्तांत या पहिल्या पाठामध्ये येतो. हा पहिला पाठ खरं म्हणजे 10-20 वर्ष काम केल्यानंतर जे काही भेटलं त्याचं त्याबद्दलची माहिती सांगणारा हा पहिलाच पाठ या पुस्तकाच्या पहिल्या घटकामध्ये येतोय. आणि आता जे पुढचे पाठ येतील त्यामध्ये मग आम्ही सुरुवात कशी केली, आम्हाला काय अडचणी आल्या, या सर्वांबद्दलची माहिती आहे. तर आता आपण वळूया पुढच्या पाठावर. प्रकाशवाटा या आत्मचरित्रातील आता हा दुसरा पाठ. या पाठामध्ये लेखकाचं 4थी पर्यंतचं बालपण, बाबांचा वडोऱ्या अर्थात आनंदवन येथे काम करताना जो पहिल्या वेळेस त्यांना ज्या काही अडचणी आल्या किंवा त्यांचे जे काही अनुभव आहेत त्याबद्दलची माहिती, सोबतच बाबांच्या जो काही संस्कार लेखकांवर होतो, कारण लहानपण म्हणजे एक संस्काराचं ते वय असतं, त्या वयामध्ये आपण ते ग्रहण करत असतो, त्याबद्दलची माहिती इथे येते. बाबांनी जी काही समिती स्थापन केली त्याबद्दलची माहिती इथे येते. त्यानंतर जी काही त्यांना स्कॉलरशिप मिळते त्याबद्दलची थोडीशी माहिती इथे या पाठामध्ये येते. आपण ती जरा पहिल्यापासून पाहूया. आता विकास आमटे हे त्यांचे मोठे बंधू आहेत. ते 1947 साली जन्माला आलेले आहेत आणि प्रकाश आमटेंचा जन्म 48. दोघा भावांमध्ये फक्त 14 महिन्यांचं अंतर आहे. आणि ही सगळी त्यांचा जन्म हा आनंदवन येथेच झालेला आहे, अर्थात वडोऱ्याच्या ठिकाणीच. तिथे बाबांनी कुष्ठरोग्याचं काम त्यावेळी सुरू केलं नव्हतं. पण माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांनी रस्त्याच्या कडेला पडलेला कुष्ठरोगी पाहिला. त्या क्षणी त्यांची भीती किळस वाटून ते घरी निघून गेले. पण मग त्यांना वाटलं असा आजार आपल्या बायकोला, मुलांना झाला तर आपण असंच वागू का? ते परत गेले. त्या कुष्ठरोग्याला घरी घेऊन आले. त्याच्या जखमा त्याने धुतल्या. त्याच्यावर उपचार केले. हा आजार झालेल्याचं आयुष्य तेव्हा भयानक असायचं. त्यामुळे त्याच वेळी आपण कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं, त्यांना स्वावलंबी बनवायचं हा निर्णय बाबांनी घेतला. पुढचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. तर हा त्यांच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग आणि त्या प्रसंगातून बाबांचं जीवन अत्यंत बदलून जातं. खरं म्हणजे बाबा हे पूर्वी असे म्हणजे आता एखादा व्यक्ती एखाद्या कुष्ठरोग्याकडे पाहून जर किळस वाटून घरी जात असेल, तर तो त्याच्याबद्दलचं त्याच्या पूर्वायुष्याबद्दल काही फार म्हणजे आपल्याला काही भविष्य काळाकडे जाऊन सांगण्याची गरज नाही. आपल्याला समजू शकतं. उदाहरणार्थ काय, बाबा आमटे हे पूर्वीचे अतिशय श्रीमंत आयुष्य जगलेले व्यक्ती होते. शिकार करणं, रेसर गाडी चालवणं, कुस्ती करणं हे श्रीमंताचे शौक त्यांना होते. त्यांनी एक चिताही पाळलेला होता. पण त्याच वेळी म्हणजे 1942च्या सुमारास त्यांनी गांधीजींचे विचार ऐकले आणि गांधीजी म्हणजे प्रचंड प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार ऐकून त्यांच्यामध्ये खूप बदल झाला. स्वतःमध्ये आमूलाग्र त्यांच्यामध्ये बदल झाला आणि मग त्यांचं त्यांनी आपलं आयुष्य हे इकडे वळविलं. नंतर त्यांनी मध्य प्रदेशामध्ये वकिली सुरू केली, पण त्यात ते रमले नाहीत. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच न्याय मिळतो, गरिबांना मिळत नाही. त्यांच्या लक्षात आलं म्हणजे त्यांचा ओढा जो आहे तो पहिल्यापासून थोडा गरिबांकडेच आहे किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असं त्यांचा पहिल्यापासूनच तो ओढा होता. आता त्यांचं साधनाताई आमटे यांच्याशी लग्न होतं. आता साधनाताई ह्या सुद्धा पूर्वीच्या फार ओळ्या सोहळ्यात राहिलेल्या आहेत. त्यांच्या घरचंही अत्यंत चांगलं आहे. पण ज्यावेळी त्या बाबांशी लग्न करून इकडे येतात त्यावेळी बाबांच्या स्वप्नांशी, बाबांच्या ध्येय धोरणांशी त्यांचं जे काही काम आहे त्याच्याशी त्या एकरूप होतात.
म्हणजे नवीन नवीन त्यांना खूप त्रास होतो. इथे दिलेली आहे सर्व माहिती, आपण ती वाचू शकतो. पण त्यांनी त्याची कुठेही तक्रार केली नाही. सर्व जाती धर्मांच्या माणसांबरोबर एकत्र राहणं आलं, जे फार कठीण असतं या लोकांसाठी. एकत्र अन्न शिजवून खाणं आलं. खूप कष्ट लागतात यासाठी. सुरुवातीला तिला चांगलंच जड गेलं. पण एकदा स्वीकारल्यानंतर या सगळ्या गोष्टी तिने आनंदाने केल्या. इथल्या मुलांना स्वच्छ करणं, मुलींच्या वेण्या घालणं ही कामं ती करायची. ती म्हणजे प्रकाश आमटे, लेखक आहेत आत्मचरित्राचे. ते सांगत आहेत. ती म्हणजे त्यांची आई. आता या कामाला सुरुवात केली तो तो त्याबद्दलचा प्रसंग असा आहे की 1942च्या सुमारास वगैरे गांधीजींचे विचार ऐकणं. त्यानंतर 1949 रोजी एक समिती, महारोगी सेवा समितीची स्थापना करणं आणि पुढे 2 वर्षांनंतर प्रत्यक्ष 6 कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन कामाला सुरुवात करणं. आनंदवन वगैरे हे नाव त्यावेळी नव्हतं, हे नंतर पुढे आलं. आणि ज्यावेळी या लोकांना घेऊन तिथे कामाला सुरुवात करायची आहे, तर किंवा 6 लोकांना सोबत घेऊन सुरुवात झालीही, त्यांची सेवा करणं, त्यांना बरं करणं, त्यांना माणूस म्हणून पुन्हा प्रस्थापित करणं, ही सगळी त्या प्रकारची ती कामं आहेत. त्यांना स्वावलंबी बनवणं, यापूर्वी चर्चा झालीच आहे. आता बाबा हे तिथे आजूबाजूचे लोक असतील, मग ते त्यांना म्हणत असतील की तुम्ही आमच्याकडे या, कार्यक्रमाला या, आमच्या समारंभांना येत चला. आणि बाबांनी तर आपलं पूर्ण जीवन आता कुष्ठरोग्यांसाठीच वाहून घेतलेलं आहे. मग त्यावेळी ते बाबा म्हणायचे की अहो माझ्याकडे माझी पाहुणी मंडळी किंवा माझी मित्रमंडळी खूप मोठी आहे. मग त्यांना पण घेऊन येऊ का? आणि मग लोक म्हणायचे हो हो या ना. मग हे बाबा ज्यावेळी कुष्ठरोग्यांना किंवा त्यांच्या मित्रांना घेऊन जायचे, तर त्यावेळी मग पुढे निमंत्रण येणं बंद झाली. लोकांनी अक्षरशः वाळीत टाकलं, हे कुटुंबच वाळीत टाकलं. आणि एक कल्पना करू शकतो आपण, की आपण जगावेगळी वाट निवडलेली आहे. एक सुस्थित आयुष्य सोडून, म्हणजे एवढ्या श्रीमंताचे शौक आपण करतोय. हे सगळं आयुष्य आपण सोडलं. पुन्हा एका महात्मा गांधीजींचं आपण व्याख्यान ऐकलं आणि अ, रस्त्यात पडलेला कुष्ठरोगी पाहिला आणि आपलं मन परिवर्तन झालं आणि आपण इकडे आलोय. आता काम समाजासाठी आहे, पण समाजानं वाळीत टाकलं. 2 लहान मुलं आहेत, त्यांची शाळा आहे. बरं पैशाचं काय? पैसे तर नाहीत आहेत. एक कोरगाव ट्रस्टतर्फे बाबांना आणि ताईंना ₹150-150 मानधन मिळतं. तेवढंच जे काय आहे ते. लोकांच्या देणग्या वगैरे येत असतील, पण अगदी पूर्वी तर येत नव्हत्या. अशा कालखंडामध्ये बाबा स्वतःचा कुटुंब, आणि हे कुटुंब छोटं नाहीये. ही 5-6 मंडळी आहेत. नवनवीन माणसं पुन्हा जोडली जातच आहेत. हे सगळं न हारता हा जिगरबाज माणूस जगत होता, लढत होता आणि या कुष्ठरोग्यांना माणूस म्हणून प्रस्थापित करत होता. त्याचे प्रकार एक उदाहरण दिलेलं आहे, की तिथे बाबा भाजीपाला पिकवायचे. कुष्ठरोग्यांना सांगायचे, की तुम्ही बाजारात जाऊन विका. मी विकल्यानंतर कदाचित लोक घेतीलही लाजकाचं. पण तो तुम्ही विका. कारण तुम्हाला या समाजानं स्वीकारलं पाहिजे. तुम्ही समाजाचे घटक आहात, हे तुम्ही त्याने ते स्वीकारलं पाहिजे. कितीतरी मोठं काम आहे हे. पण भाजीपाला तो काही विकायचा नाही. लोक लोक फार म्हणजे स्वतःवर येतं त्याच वेळी आपल्याला कळतं, की असंही जगात दुःख नावाची काहीतरी गोष्ट असते. नाहीतर मग सगळीकडे सुखच असतं आपल्यासाठी. मग तो भाजीपाला विकला जायचा नाही. मग तो भाजीपाला परत घरी यायचा आणि मग दररोज त्याच भाज्या खाण्यात यायच्या. नवीन कुठला विकत घ्यावंसं वाटलं तर पैशांची कमतरता होती. हे सगळं फार अत्यंत विस्तारानं या पाठामध्ये येतं. आणि लेखक सांगतात की मी हे त्याच भाज्या खात होतो. तुरीची डाळ वगैरे हा प्रकार आम्हाला माहित नव्हता. पण त्या जळगावच्या एक बाई आहेत, त्यांच्याकडे ही तुरीची डाळ मी पहिल्यांदा खाल्ली. लेखक सांगतात. तर हे कुटुंब वाळीत टाकल्यामुळे प्रकाश आणि विकास, मग आता त्यांना मित्र पण थोडेसे कमीच होते. कारण 4थी पर्यंतचा जो त्यांचा लहानपणापासूनचा जो प्रवास आहे, मग त्यांचं इंगळ्या पकडणं किंवा जंगलामध्ये ते खेळणं वगैरे याचंही चित्रण येतच तिथे. तर ते ज्या शाळेत शिकत होते त्याबद्दलचा किस्सा असा आहे की वरोड्यालाच मालवीय स्कूल म्हणून म्युनिसी पाल्यटीची शाळा होती. विकास शाळेत जाणार आणि त्यामुळे मी अगदीच एकटा पडणार. म्हणून बाबांनी शिक्षकांना विनंती केली की की यालाही त्याच्याच वर्गात बसू द्या. तिथल्या बोढाले गुरुजींना त्या बाबांबद्दल खूप प्रेम आदर होता. त्यामुळे त्यांनी मलाही शाळेत घेतलं. वयाने अगदीच लहान असल्याने वर्गात काय शिकवतायत हे मला कळायचंच नाही. बऱ्याचदा वर्गात झोपलेलाच असायचो. तरीही मी पहिलीची परीक्षा दिली. गुरुजींनी गमतीत बाबांना विचारलं, टाकायचं का यालाही दुसरीत?
बाबा हो म्हणाले. मग तिथून पुढे विकास आणि मी एकाच इयत्तेत राहिलो. असं हे त्यांचं 4थी पर्यंत शिक्षणाचा इथे त्याचं चित्रण इथे येतं. दोघांच्या स्वभावाबद्दलही ते फार आलेलं आहे की विकास आणि माझ्या स्वभावात मात्र सुरुवातीपासूनच खूप फरक. तो खूप बोलका आणि मी क्वचितच बोलणारा. त्यामुळे लहानपणापासून तो माझ्याशी बोलतोय किंवा इतरांशी बोलतोय आणि मी ऐकतोय हे असंच चित्र होतं. तर इथे हां. एक या पाठाच्या शेवटी एक महत्त्वाची 2 गोष्टी आहेत. त्या म्हणजे बाबांचा जो काही या 2 मुलांवरती झालेला संस्कार आहे तो उल्लेख असा येतो, की बाबा हिशोबाला फार पक्के होते. आलेला पैसा त्यांनी अतिशय काटकसरीने वापरला. कधीही उधळपट्टी केली नाही. या काटकसरीचा सगळ्यांनाच खूप त्रास व्हायचा. पण लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून दिलेला हा सार्वजनिक पैसा आहे. त्याचा विनियोग योग्य रीतीनेच झाला पाहिजे, त्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे रात्र-रात्र जागून ते हिशोब अतिशय चोख ठेवायचे. याचा खूप खोलवर परिणाम माझ्यावर झाला. आमचं लहानपण रंगीबेरंगी नव्हतं. लाडाकोडाचंही नव्हतं. पण शिस्त, व्यवहारातला चोखपणा, कुठलंही काम करायची लाज न वाटणं, विचारातला ठामपणा या सगळ्या गोष्टींचे संस्कार आम्हाला मिळाले. आयुष्य समाधानी करण्यासाठी ते उपयोगी पडू शकतात, हे नंतर सतत जाणवत गेलं. आणि जो दुसरा प्रसंग आहे, हा झाला संस्काराच्या संदर्भातला, जो आपण इथे दिलेला आहे. आणि दुसरा जो महत्त्वाची आहे, की बाबा हे आम्हा दोघांसाठी रोल मॉडेल होते. त्यांचा दरारा वाटायचा, भीती वाटायची. ते रागावले की आम्ही ताईलाच मध्ये घ्यायचो. हे सगळं असलं तरी बाबांचं, त्यांच्या कामाचं, त्यांच्या विचारांचं आम्हाला जबरदस्त आकर्षण होतं. बाबांचे प्रचंड कष्ट मनात आणलेली गोष्ट करून दाखवायची हिंमत, अक्षरशः सगळ्यांनी वाळीत टाकलेलं असतानाही दाखवलेली जिगर हे सगळं आमच्या डोळ्यांपुढे होतं. सुरुवातीला आनंदवनात पाहुणे वगैरे फार कोणी यायचे नाहीत. आर. के. पाटील, सर्वोदयी नेते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे वगैरे मोजकी माणसं बाबांच्या सोबत ठामपणे उभी राहिली. नंतर परिस्थिती बदलली. खूप मोठी माणसं आनंदवनात यायला लागली. विनोबा भावे, भाऊसाहेब रानडे, यदुनाथ थत्ते यांच्यासारखी माणसंही काम बघून भारावून जायची, मदत करायची. पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकरही नेहमी यायचे. तेव्हा आम्ही खूप लहान होतो, पण बाबा त्यांच्याशी कसं बोलतात ते बघायचो. त्यांचं कौतुक वाटायचं. त्यांचं काम किती मोठं आहे हे जाणवायला लागलं होतं. या 2 प्रसंगातून एक कळतं की अ, बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला असं आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी त्यांचा हा बदल त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून तो दिसत होता आणि त्यांची लहान मुलं हा बदल टिपत होती. अगदी पूर्वीला आपल्याकडे कोणीच येत नव्हतं. आपल्याला वाळीत टाकलं होतं आपल्या कुटुंबाला किंवा आपल्याला मित्र नाहीत म्हणून आपण अत्यंत निरागसपणानं आपल्या आई-वडिलांना म्हटलं होतं, की "बाजारात मित्र विकत मिळतात का? आम्हाला आणून दे." आणि तेव्हापासून मग पुढे ही मोठी-मोठी साहित्यिक मंडळी असतील, ही राजकीय मंडळी आपल्याकडे येत आहेत. हा त्यांच्या लहानपणी झालेला तो संस्काराचा भाग किंवा त्यांचं ते लहानपण हे असं झालेलं आहे. आणि त्याच वेळी वडोदऱ्यामध्ये बाबांनी जे काम सुरू केलेलं आहे, त्याच्याबद्दलही थोडीशी माहिती इथे येते. आपण ती वाचूया आणि हा हा पाठ आपला इथेच संपेल. ती माहिती अशी होती, की अशी आहे की आज जिथे आनंदवन उभं आहे, तिथे पूर्वी माळरानच होतं. उजाड, दगड-धोंड्यांनी भरलेली अशी ही जागा होती. ही जागा साफसूफ करून राहण्यालायक करणं हे एक दिव्यच होतं. बाबा रोज पहाटे 3ला उठायचे. त्यानंतर कामाला सुरुवात व्हायची. जवळ पैसे नव्हते, त्यामुळे सगळी कामं स्वतःलाच करायला लागायची. या काळात ताई आणि बाबांनी प्रचंड कष्ट केले. अंगण सारवणं, भांडी घासणं, लाकडं फोडणं, इथपासून रस्ता करण्यापर्यंत सगळी कामं बाबांनी केली. ताईकडे स्वयंपाक करणं, पाणी भरणं, भांडी घासणं अशी कामं असायची. या दोघांना साथ असायची ती प्रकल्पावरच्या लोकांची. बाबांनी काहीही सांगितलं तरी हे लोक ते काम जीव ओतून करायचे. कागदोपत्री जरी ही संस्था होती, तरी प्रत्यक्षात ते एक मोठं कुटुंबच होतं. आणि एवढं मोठं कुटुंब हा माणूस चालवतोय. कुठलाही स्वार्थ नाहीये. आता तो वेगळा भाग आहे की त्यांना ओळख मिळते, लोक पुरस्कार देतात, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळतात. परंतु कामाला सुरुवात केली होती ज्यावेळी तो रस्त्यावर पडलेला कुष्ठरोगी ज्याला आपण ठोकर मारून पुढे गेलोय आणि पुन्हा घरी गेल्यानंतर आपल्याला एक कळतं की आपण इथे माणूस म्हणून चुकीचं वागलोय. मग आपण परत येतो. त्याला घरी घेऊन जातो. त्याच वेळी योगायोग असेल की काय माहित नाही, नशिबावरती वगैरे विश्वास ठेवणं हा इतकं चांगलं नाही. पण त्याच मागे पुढे कुठेतरी 1942 साली
ज्या माणसाचा भारतावर तरी किमान 27 वर्ष प्रभाव होता, अशा गांधीजींचं व्याख्यान ते ऐकतात. पुन्हा त्यांच्यामध्ये बदल होतो आणि मग ठामपणा येतो विचारातला की नाही आता हेच करायचंय, आता दुसरं काही करायचं नाहीये. मग 1949 साली ती महारोगी सेवा समितीची स्थापना होते. 2 वर्ष जातात. 51 रोजी 6 कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन कामाची सुरुवात होते. आणि परिस्थितीच्या विरोधात हे जाणं आहे. म्हणजे लोकांनी वाळीत टाकावं इतकं लोकांच्या मनाच्या विरोधात वागणं आहे. हे फार दुर्मिळ आहे. म्हणजे हे फार दुर्मिळ आहे. फार असं इथे तरी आहे. ठीक आहे, आपण आता पुढच्या तिसऱ्या पाठाबद्दलची माहिती घेऊया. आता आपण आनंद वनात बाहेरच्या जगात असं पाठाचं नाव आहे. त्यामध्ये काय आहे ते पाहूया. इथे लेखकाचं शिक्षण, त्यानंतर शिक्षणानंतरचा प्रवास अर्थात नागपूरला जाऊन तिथे MBBS चं शिक्षण घेणं, मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं, हा प्रवास. त्यानंतर तिथे डॉक्टर मंदा आमटे यांची भेट होणं आणि मग त्यांच्या त्या लग्नाची गोष्ट आणि एकंदरीत वसतिगृहांमध्ये आपण कसं राहिलो, कशा समस्या आल्या याबद्दलची माहिती आहे. आपण थोडी ती विस्तारानं पाहूया. पाठाची सुरुवात अशी होते. आमचं शिक्षण आनंदवनात शाळा नसल्याने बाहेरच्या शाळांमध्ये झालं, पण ज्या वर्षी आम्ही 11वी पास झालो त्याच वर्षी आनंदवनात कॉलेज काढायला परवानगी मिळाली. त्यामुळे आमचं इंटर सायन्स आम्ही आनंद निकेतन मधून केलं. कुष्ठरोग्यांच्या कुटुंबियांना शिक्षण कोण देणार या विचारातून बाबांनी आनंदवनातच त्यांच्या शिक्षणाची सोय करावी असं ठरवलं होतं, पण प्रत्यक्षात शाळेऐवजी कॉलेजच आधी सुरू झालं. म्हणजे ही त्यावेळेची गोष्ट आहे ज्यावेळी ही दोन्ही मुलं 10वी नंतर 11वी वगैरे किंवा त्या वयामध्ये आहेत. त्यावेळी तिथे शाळांची समस्या होती, कारण ही जी कुष्ठरोग्यांची मुलं आहेत त्यांना कोण शाळेत घेणार किंवा त्यांना कोण शिकवणार या समस्या होत्याच. पण त्यावेळी तिथे शाळाऐवजी तिथे कॉलेज सुरू झालं आणि मग त्या कॉलेजमधूनच त्यांचं शिक्षण होतं. त्यांना मार्क्स चांगले मिळतात आणि मग पुढे ते नागपूर या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जातात. त्यावेळी बाबा सोबत नव्हते, महादेव आंबेकर नावाचे मित्र सोबत होते. म्हणजे हे विशेष नमूद का बरं करायचं आहे, कारण बाबा त्यांच्या कामामध्ये एवढे व्यस्त आहेत की आपल्या मुलांची मेडिकलचं ऍडमिशन आहे आणि आपल्या सोबत्याला सांगतात बाबा तू जा रे आणि ते करून घे. दुसरा अत्यंत महत्वाचा असा एक मुद्दा आहे की आपण ज्यावेळी नागपूर म्हणतो, आपण ज्यावेळी भामरागड म्हणतो, हेमलकसा म्हणतो, चंद्रपूर जिल्हा म्हणतो, आपण ज्यावेळी नागेपल्ली म्हणतो, त्यावेळी ना त्यामध्ये जे अंतर आहे ना, हे अंतर जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते आपल्या लक्षात येत नाही. आता आनंदवनापासून 250 किलोमीटरवर आहे नागपूर, सॉरी म्हणजे नागपूर हे वरोडा म्हणजे आनंदवन जिथे आहे तिथपासून ते 106 किलोमीटर आहे. आनंदवनापासून भामरागड हे 250 किलोमीटर आहे आणि भामरागड किंवा हेमलकसा प्रकल्प लोकबिरादरी प्रकल्पापासून 65 किलोमीटर असं थोडंसं खड्ड्यामध्ये नागेपल्ली हे ठिकाण आहे. आता नागेपल्ली हे ठिकाण काय आहे, तर त्या ठिकाणी जगन मचकले हे त्यांचे सहकारी राहतात. आणि जर अर्पण पत्रिका तुम्ही पाहिली ना या पुस्तकाची, तर तिथे दिलेलं आहे की फार वाचनीय अशी ती अर्पण पत्रिका आहे. त्यातली मला ही गोष्ट फार आवडते की सुरुवातीपासून पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेलं आनंदवन. आता आनंदवन उभं राहिलं म्हणजे बाबा आमटे ही सर्व किंवा त्यांची ती मंडळी, परंतु हे प्रत्यक्षात काम कोण करत आहे, तर जगन मचकले जे आहेत तर ते निरोप असेल, काही औषधं असतील ते त्या नागेपल्ली त्या बेस कॅम्प मधून भामरागडकडे आणून देत आहेत. म्हणजे त्यांचं काम प्रचंड मोठं आहे. तर हे अंतर समजलं ना की ही स्टोरी पूर्ण आपल्याला समजायला फार सोपं जातं. तर इथे मग ते नागपूरला जातात. मग तिथे त्यांच्या राहण्याच्या समस्या असतात. पैसे तर कमीच आहेत. दोघांना काही वेगवेगळ्या पुस्तकांचे सेट्स विकत घेता येतील असं काही नव्हतं. 150 रुपयाचं मानधन मिळतंय आईला आणि आपल्या वडिलांना, त्यात आपण काय करणार. मग काही राहण्याचे ठिकाणं पण काही लक्झरीज असू शकत नाहीत. असंच कुठेतरी पहिल्यांदा आम्ही रामकृष्ण आश्रमात राहिलो, कारण ते स्वस्त पडायचं. हे विशेष स्वस्त पडायचं हा स्ट्रेस आहे, दाब आहे या घटनेवर. आम्हाला महागातलं परवडणारच नव्हतं, म्हणून आम्ही तिथे राहिलो. 55 रुपयात राहायची सोय होती, 2 वेळच्या जेवणाची सोय होती. मात्र तिथली शिस्त
फार कडक होती. पुन्हा तिथून ते पुढे दुसरीकडे जातात. मग कमलाताई होसपेट या सुप्रसिद्ध समाजसेविका मातृसेवा संघातर्फे त्या काम करायच्या. त्यांनी पहिल्यांदा खेड्यापाड्यात सुतिकागृह सुरू केली व त्यांच्याकडे थोडे दिवस राहणं आलं. पुढे शेवटी नागपूरमध्ये आम्ही 4-4.5 वर्ष होतो. परंतु आम्ही खऱ्या अर्थाने तिथे रुळलोच नाही. म्हणजे आम्ही तिथे 4-4.5 वर्ष जे शिक्षण घेतलं, लेखक सांगतात की आम्ही राहिलो, पण आमचं लक्ष सगळं आनंदवन, वडोरा, बाबा आमटे, त्यांचं काम, त्यांचं ते कुष्ठरोगी आणि त्यांचं ते कुटुंब इकडेच होतं. आणि शेवटी होतंही असंच की इथे ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे पुढे 1970 मध्ये जी काही घटना घडते ती फार महत्वाची आहे. त्याचं वर्णन असं आहे की मेडिकलला शिकत असताना आणि शेवटची परीक्षा देत असतानाही बाबांना मदत करायची एवढाच विचार आमच्या मनात होता. मात्र बाबांच्या डोक्यात वेगळंच चक्र चालू होतं. याचा अंदाज आम्हाला नंतर आला. झालं असं की MBBS ची शेवटची परीक्षा संपल्यावर निकालाच्या आधी आम्ही नेहमीप्रमाणे घरी गेलो. त्यावेळेस बाबा अचानक म्हणाले, आपण भामरागडला जाऊया. ही गोष्ट 1970 सालची डिसेंबर महिन्यातली. भामरागड हा आनंदवनापासून 250 किलोमीटरवरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग. नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश जंगलाने पूर्णपणे व्यापलेला. माडिया गोंड ही प्रमुख जमात इथे राहते. आदिवासींची वस्ती तिथे आहे. एवढंच आम्हाला ऐकून माहित होतं. पण तिथे नंतर ही सगळी फॅमिली व्हिजिट होते आणि मग बाबा आमटे सांगतात की माझी इच्छा आहे की तुम्ही हे काम करावं. त्यावेळी लेखकाचं किंवा त्या दोन्ही बंधूंचं एक शिक्षण सुरू आहे नागपूरला, किंवा ते झालेलं आहे किंवा ते पूर्णत्वास आहे अशी ती अवस्था आहे. आणि मग इथली माणसं ज्यावेळी तिथे जातात आपल्या पूर्ण फॅमिली सोबत, कुटुंबांसोबत, त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की भामरागडच्या मुक्कामात आम्ही आजूबाजूच्या गावात हिंडलो. तिथले आदिवासी अगदी जरुरीपुरते कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले, शरीरं खंगलेली आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायचे. जनावरं माणसाला घाबरतात हे माहित होतं, पण माणूसही माणसाला घाबरतो याचं नवल वाटायचं. एखादा थांबलाच आणि आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर भाषेचा अडथळा यायचा. तेव्हाच्या भामरागडची अशी अवस्था होती. म्हणजे ही पहिली व्हिजिट आहे त्यांची 1970 सालची. आणि त्यावेळी हे सगळं आहे. मग त्यावेळी बाबा त्यांना म्हणतात की तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे. इथे माणूस माणसाला घाबरतोय, कुपोषण आहे, या लोकांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही. आता आनंदवनाचं काम मार्गी लागलंय, तेव्हा माझी इच्छा आहे की आता इथे तुम्ही काम करावं. आणि त्यावेळी बाबांचं वय 56 वर्षांचं आहे. प्रकाश आमटे 22 वर्षांचे आहेत. पुढे मागे 20-21 वर्ष असं विकास यांचं किंवा एक 23 वर्ष त्यांचं वय, एक 15-16 महिन्याच्या दोघांमध्ये अंतर आहे. आणि बाबांची इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे, कारण की आता ही दोन्ही मुलं डॉक्टर होणार आहेत. आणि त्यांचा खरं म्हणजे त्यांच्या मनामध्ये होतं की आमचा फायदा हा आनंदवनामध्ये होईल. बाबांनी जिथे काम सुरू केलं आहे पहिल्यांदा, ज्या कामाची एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती ओळख झाली आहे, आपण तिथे जाऊन त्यांना मदत करूया. पण बाबांचं लक्ष असं होतं की आता आनंदवनामध्ये बऱ्यापैकी आनंदवन फुललेलं आहे. इथला माणूस आता माणूस म्हणून जगतो आहे. आता तुम्ही इथे काम करा. म्हणजे त्यांचा मोर्चा तिकडे वळला आणि ही मुलं त्यांच्या मदतीला धावतात. इथपर्यंतचा हा प्रवास आहे. पुढे अत्यंत महत्त्वाचं असं आहे की आता 1970 ला जरी हा विषय झाला असला तरी 1973 पर्यंत जागा भेटत नाही. कारण तोपर्यंत आता आपल्या शासनाची कामं थोडीशी गंमतशीर असतात, मजेशीर असतात, ती भेटत नाही. मग तोपर्यंत काय करायचं? मग ही दोन्ही मुलं पुढचं शिक्षण जे MS चं शिक्षण आहे ते करण्यासाठी जातात. आणि मग त्या त्या कालखंडामध्ये बाबा ती जागा कशी मिळवता येईल याचा प्रयत्न करतात. मग पुढे गेल्यानंतर त्यांची जी वर्गातील मैत्रीण म्हणा किंवा सहकारी म्हणा, मंदा आमटे आहे, तोपर्यंत त्यांच्याशी त्यांची ओळख झालेली नव्हती. पण पुढे मग याच वेळेस ओळख होते. ओळखीचं रूपांतर मग हळूहळू त्यांचं होतं पुढे प्रेमात वगैरे असं. पण काय प्रेम वगैरे अशी काही चर्चा इथे येत नाही. नक्की लग्नाची चर्चा येते ती अशी आहे की लग्न आनंदवनात होणार हे नक्की होतं, कारण तिथले कुष्ठरोगी उठून नागपूरला कसे येणार आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीने न करता वेगळ्या पद्धतीने करावं असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत, कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक. देणं घेणं अर्थातच नव्हतं. अगदी एकमेकांना हातरुमालही द्यायचा नाही असं बाबांनी स्पष्टपणे सांगितलं.
1972 साली मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे लग्नात गोडधोड जेवणावळी नसतील असंही ठरलं होतं. जगणंच लोकांसाठी आहे. त्यांच्यासाठीच आपलं जीव कुर्बान केलेला आहे. मग आता 72 या साली महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि आपण असं फार मोठ्या थाटामाटामध्ये लग्न करतोय हे ते एवढ्या एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाला न शोभणार होतं. त्यामुळे त्याचं वर्णन इथे येणारच. त्यात नवीन नवीन काय आहे विशेष आहे पुन्हा रजिस्टर हे लग्न हे अं, पुढे वाचूया आपण ते म्हणजे लक्षात येईल की पत्रिका छापायच्या नाहीत. परत त्यात मध्ये असं लिहायचं की आहेर आणू नका नाहीतर अपमान केला जाईल. पण मग पुढे त्यांचे मित्र विश्राम बेडेकर येतात आणि ते सांगतात की अहो असं कसं लोकांचा अपमान कशाला करायचा. मग पुन्हा ते मागे घेतलं जातं. अर्थात थोडंसं वाचून आपण बघूया की ते काय होतं की मुहूर्त बघायचा नव्हताच. 24 डिसेंबर 1972 हा दिवस रविवार असल्याने निवडला. ठीक आहे मग त्यांचं ते लग्न होतं. त्या लग्नामध्ये परंपरेला एक मोठा छेद दिलेला आहे आणि सगळ्यात जास्त फोकस हा कुष्ठरोगी कसे त्यांचा समावेश कसा होईल किंवा आपण कोणत्याही रूढी परंपरा ज्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्या आपल्यापासून पुढच्या पिढीला जाणार नाही त्याची काळजी घेतली जाते. लोकांना काय वाटेल यापेक्षा आम्हाला माणूस म्हणून काय वाटतं ही भावना जोपासली जाते. आणि तुमचं समर्थन असेल तर या नसेल तर तिकडेच राहा हा विचारातला ठामपणा इथे स्पष्ट होतो. थोडक्यात काय तर आनंदवना बाहेरच्या जगामध्ये हे सगळं लेखक सांगतात की आम्ही नागपूरला गेलो तिथे आम्ही 4-4.5 वर्ष राहिलो पण आम्ही काही थांबलो नाही रुळलो नाही आमचं लक्ष बाबांकडे होतं आनंदवनाकडे होतं. पुन्हा आम्ही इकडे आलो मग 70च्या सुमारामध्ये एक विजिट आमची भामरागडला झाली. बाबांनी इच्छा व्यक्त केली आम्ही कामाला सुरुवात केली किंवा आमचा तसा प्रस्तावही आम्ही त्यांना सांगितला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. आता राहिलेल्या 2 पाठांबद्दल आपण चर्चा करूया. या 4थ्या पाठामध्ये आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. त्यापूर्वीचा जो काही वृत्तांत आहे तो आहेच की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांनी हेमलकसाला 50 एकर जमीन दिली. नागेपल्ली हेही इथेही त्यांनी जमीन दिली. या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाले. नागेपल्ली हा जणू भामरागड येथे असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाचा तो बेस कॅम्प बनला होता कारण तिथून हेमलकसा 65 किलोमीटर उंचीवर आहे आणि मध्ये नद्या आहेत जंगल आहे प्राण्यांची भीती आहे पण तरीही जगन मचकले हे सायकल दामटत दामटत असं वर्णन आहे तिथे ते यायचे ते निरोप पोहोचवायचे औषधांची मदत असेल कुठलीही मदत असू देत ते यायचे ती मदत द्यायचे त्यावेळपासून अगदी आजही हे आनंदवनाच्या नंतर हा नागेपल्ली तो बेस कॅम्प आणि त्या बेस कॅम्प ज्याच्या अगदी तळ हातावर आहे किंवा त्यातला जो काही मुख्य माणूस आहे तो जगन मचकले यांची खूप मदत होते आणि म्हणून लेखक म्हणतात की आनंदवन हे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. दोघांचं लग्न झालेलं आपण ते पाठीमागच्या पाठात पाहिलेलंच आहे. मग लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते कुटुंब 1973 रोजी हेमलकसाला येतात. मग तिथे नंतर मग कामाला सुरुवात होते. ते वर्णन फार मजेशीर आहे. ते असं आहे की लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही ताडोबाला गेलो. नंतर तिथून आतापल्ली भामरागडकडे. आता लेखक इथे येण्याच्या पूर्वी लेखक सांगतात की थोडंसं नागपूरमध्ये एक किस्सा झाला होता म्हणजे जी छोट्या दिमागाची मेंदूची माणसं असतात ना ते असं बदला घेणं वगैरे यांचे प्रकार चालू असतात. तर तिथे जे त्यांचे वरिष्ठ होते तर त्यांनी सांगितलं की तू अमुक अमुक एका म्हणजे मुलीशी लग्न कर मग ते लेखकाने ते नाकारलं मग तो राग त्याने मनात धरला मग तो कुठेतरी कसा काढता येईल असं ते चित्रण आहे पण ते एवढं महत्वाचं नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी पुढे जी महत्वाची अत्यंत गोष्ट आहे ती अशी की आनंदवनातून भामरागडकडे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी वाटेत कुठेतरी थांबायला जागा पाहिजे म्हणून नागेपल्ली हे ठिकाण त्यांनी ते निवडलेलं आहे किंवा तिथे ते सरकारला तसं पत्र केलेलं आहे आणि सुदैवाने सरकारने त्यांची ती मागणी मंजूर केलेली आहे. आता 23 डिसेंबर 1973 या दिवशी प्रत्यक्ष इथे लोक बिरादरी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होते. आता डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी जाण्याच्या पूर्वी बाबांनी इथे कामाला सुरुवात केलेली आहे हे आपण आताच पाहिलेलं आहे. पण बऱ्याचदा काय होतं की थोडे छोटे मोठे संघर्ष वाटायला येतात. उदाहरणार्थ काय तर ती जागा असते मूळ वन खात्याची त्यांनी ती महसूल खात्याला दिली आणि महसूल खात्याने बाबांना म्हणजे महारोगी सेवा समितीला दिली.
आता हे सगळं सरकारने झालेलं आहे, ती जागा नावची आहे, पण तरीही तिथे जे लोक आहेत वन खात्याचे ते काय म्हणतात, की तुम्ही आलेला आहात, इथे झोपड्या काय बांधताय, इथे ही तुमची छोटी मोठी गोटुलं ती उभी काय करताय. तर हे असं करू नका, ही जागा ही हीच वन संपत्ती ही आमची आहे. मग प्रकाश आमटे त्यांना म्हणतात, की अहो ही मालमत्ता आमची आहे, कारण कागदोपत्री जागा माझी आहे. त्यावर ते काय म्हणतात, तुम्ही बेकायदा आमच्या जागेत आलेले आहात. बरं जागा तुमची असेल, पण झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही. मग पुढे मग हे सगळं व्यवस्थित होतं, तो भाग वेगळा. पण समस्यांना काही कमी नाहीये, त्या आहेतच. मग ती जागा मिळेपर्यंत लेखक नागपुरात शिकत होते. मग पुढे मग ते आल्यानंतरचा हा सगळा किस्सा इथे आपण पाहतोय. मार्च 1974 मध्ये मी हेमल कशाला गेलो. तोपर्यंत बाबांनी पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे काम अगोदरपासूनच थोडं थोडं सुरू झालेलं होतं. पण त्यावेळी हेमल कशाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणाऱ्यांना येणार नाही. म्हणजे आज आपण तिथे गेलो तर खूप छान दिसतं, सगळ्या व्यवस्थितपणा आहे. पण त्यापूर्वी काय होतं, लेखक सांगतोय की तेव्हा तिथे नुसतं दाट जंगल होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्य प्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचे. साप आणि विंचू यांचं अस्तित्व पावलापावलांवर होतं. गाव शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. आरोग्य सेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं ही गोष्ट तुलनेने खूपच सोपी वाटावी, अशी परिस्थिती तेव्हा हेमल कशात नव्हती. एखाद्या खेड्यात जेव्हा आरोग्य सेवा देण्याचा प्रकल्प उभारला जातो तेव्हा तिथे राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा उपलब्ध असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमल कशात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हतं, राहायची जागा नव्हती, माणसंही नव्हती. होती तर ती फक्त जंगलं आणि त्या जंगलात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी. म्हणजे हे आपलं पुन्हा पुन्हा सांगून झालेलं आहे की तिथे जो आदिवासी जमात माडिया गोंड राहते, त्यांची ती भाषा, त्यांचं ते जगणं, त्यांचं अन्न पाणी, त्यांना असणारे आजार याबद्दल आपलं बोलून झालेलं आहे. आपण पुन्हा त्यावरती बोलू तर कदाचित ती पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे तो विषय पुन्हा न घेता या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाश आमटे यांना कामाला सुरुवात करायची होती. आणि या कामाला सुरुवात करण्याच्या पूर्वी जी काही पार्श्वभूमी लेखकाकडे आहे ती आहे बाबा आमटे यांचं काम. तिथे ते नमूद करतात की कुष्ठरोग्यांना निव्वळ बरं करणं एवढाच मर्यादित हेतू त्यांच्यासमोर नव्हता. त्यांना आत्मविश्वास परत मिळवून देणं, एखाद्याचा आत्मविश्वास परत मिळवणं, त्याला माणूस म्हणून उभा करणं, समाजाची मान्यता मिळवणं, या वाटतात तेवढ्या गोष्टी सोप्या नाहीयेत. कारण इथे म्हणजे फार म्हणजे तुम्ही शोधून जरी पाहिलं तरी कोणी कुणाबद्दल चांगलं बोलणार नाही. कोणी कुणाची स्तुती करत नाही. एखाद्या चांगल्या कामाची स्तुती होईल असंही काही नाही. आणि अशामध्ये तुम्ही कुष्ठरोगी ज्यांना दूर लोटलं जातं, ज्यांच्याबद्दल चांगलं बोललं जात नाही, त्यांना तुम्ही समाज मान्यता मिळवून देणार. आलं की मग त्यांच्या वाट्याला आलं की कुटुंब वाळीत टाकण्यात आलं. त्यांना निमंत्रणं दिली जात नव्हती. त्यांच्या मुलांना मित्र भेटत नव्हते. मग त्यांच्या मुलांना अत्यंत प्रश्न विचारावासा लागला की हे मित्र बाजारात मिळतात का? असतील तर आम्हाला आणून द्या. हे सगळं सहन करावं लागतंच. आता हा पुढे नंतर खूप सारी माणसं यायला लागली. तो भाग पूर्वीच्या पाठामध्ये आलेला आहे. तर इथे हे झालेलं आहे आपलं की झाडं मोठमोठाली वाढलेली, नीरव शांतता, प्राण्यांचे आवाज, नदीचे पाणी, साप, विंचू हे सगळं तिथे आहे. त्यानंतर पुढे आणखीन अत्यंत महत्त्वाचं असं आहे की ज्या नागेपल्ली बद्दल आपण बोलतोय तर तो 65 किलोमीटर अंतर आहे. तो तो बेस कॅम्प म्हणून तो ओळखला जातो. हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद असायचं. वाहतूक अशी नसायचीच. एखाद्याला त्या पावसात कुठे जायची वेळ आलीच तर तो त्या ठिकाणी किती दिवसांनी पोहोचेल याचा काही भरवसा नाही. कारण पाणी उतरून रस्ता खुलं होणं ते हे काही आपल्या हाती नव्हतं. खरं म्हणजे तेव्हा रस्ते नव्हतेच फार, नद्याच होत्या. आणि या नद्या पूर्ण करून किंवा त्या पार करून हा जगन मचकेल तिथं ती माहिती पुरवतोय. किंवा तिथे हे करतोय, औषध पाण्याचा पुरवठा करतोय. आता या सगळ्या प्रवासामध्ये लेखकाला एक बरे वाईट अनुभव येतात. त्याबद्दलचं थोडं चित्रण इथे येतं, पण आपण तो प्रत्येक विषय इथे चर्चेला घेणार नाही. आपण फार मोजक्या मोजक्या गोष्टींवर चर्चा करतोय.
हेमल कशाच्या प्रकल्पाबद्दल त्यांना आस्था असल्यामुळे आणि आमची गैरसोय होणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष असल्यामुळे आनंदवनातून ते आवश्यक चीजवस्तू हमखास पाठवत हे बाबा बाबा पाठवत होते. आम्ही जंगलात राहत असल्याने आम्हाला काहीच मिळत नसे. सगळं धान्य, सामान, भाजीपाला, औषधं या बाबतीत आम्ही सर्वस्वी आनंदवनावर अवलंबून असायचो. आम्हाला बाबांप्रमाणेच विकासचा मोठा आधार होता. तो स्वतः ट्रक चालवत हे सगळं सामान आणायचा. आम्ही थोडीफार शेती सुरू केली होती, भाजीपाला लावला होता, पण तरीही ते पुरेसं नव्हतं. आनंदवनाच्या मदतीशिवाय हेमल कसा चालू शकत नव्हतं. हेमल कशा भोवती छोटी छोटी हजारेक गावं असतील, पण तिथे राहणारे आदिवासी पिकलेलं धान्य खायचे नाहीत. फळं, कंदमुळं आणि प्राणी मारून खाणं हाच त्यांचा आहार. त्यामुळे अशा धान्य, भाजीपाला वगैरेची त्यांना गरजच नसायची. गरज नाही तिथे दुकान कोण कशाला काढेल? शिवाय हेमल कसाही जंगलच असल्याने जंगलात कुठली आलीत दुकानं? नाही म्हणायला भामरागडला फक्त 2 दुकानं होती. म्हणजे बघा अशा या परिस्थितीमध्ये कामाला सुरुवात केली आहे आणि फार बोलकं आहे की बाबा तिथे पहिली 17 वर्षे वीज आलीच नाही आणि हा प्रवास अंधाराकडून उजेडाकडे असा आहे आणि हा प्रवास लेखक आपल्या वडिलांसारखं जिद्दीने करतात. त्यात त्यांना यशही मिळतं आणि ते यश म्हणजे 31 जुलै 2008 रोजी लोकबिरादरी प्रकल्पातील तो खणाणलेला फोन. म्हणजे असं काही पुरस्कार भेटला म्हणजेच आपलं काम करतोय असं वगैरे काही म्हणण्याचं कारण नाही. पण शांतपणाने केलेलं काम आहे हे. फार याचा गाजावाजा पेपरामधून बातम्या छापून वगैरे आणलेल्या आहेत असं काही नाहीये. किंवा अर्धा डझनच केळी 10 रुग्णांना वाटून वेगवेगळे 10 फोटो काढलेले आहेत असा भंपकपणा किंवा दिखावाही नाहीये जो हल्ली बऱ्याचदा होतो. तर इथे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे आणि खूप साऱ्या अडचणी आहेत. त्यातली एक अडचण फार महत्वाची आहे ती म्हणजे त्यांच्या भाषेची. भाषाच कळत नसेल तर संवाद कसा साधणार त्या लोकांशी. बरं त्याही पूर्वी त्यांची श्रद्धाच नाहीये म्हणजे त्यांना विश्वासच नाही वाटत की हे काहीतरी आपल्यासाठी काम चालू आहे किंवा ही लोक आपल्यासाठी आलेली आहेत किंबहुना ती माणसं दिसली की ती बाहेर पळून जाणार आहेत. इथे वर्णन त्याचं असं येतं, आम्हा सर्वांना अस्वस्थ करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही ज्या जंगलात आलो होतो, ते आदिवासी आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. एका अर्थाने त्यांचंही बरोबर होत होतं. कारण त्यांना आम्ही परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार. त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती. त्यामुळे त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची तर त्यांच्याशी काहीतरी संपर्क तरी व्हायला हवा होता. पण नेमका तोच होत नव्हता. त्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा. या सगळ्यांची कल्पना आधी नव्हती असं नाही, पण बऱ्याचदा प्रत्यक्ष या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता कळते. आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागतात. तसंच काहीसं या बाबतीत झालं. 4 लोकात असताना एकाकी उदास वाटलं तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत, कुणी सिनेमाला जाऊन बसतो, तर कुणी मित्रांकडे जातो. इथे तसं काहीच नव्हतं. जंगलातली नीरव शांतता. 1-2 दिवस बरी वाटते, पण कधी-कधी ती अंगावरही येते. विशेषतः तुम्ही अशा मनस्थितीत असाल तर. याच सुमारास मंदा नोकरी सोडून आली होती. तिची अवस्था तर अजून वाईट. हे सगळं आयुष्य तिच्यासाठी अगदीच नवीन होतं. एक मी सोडलो तर तिला मोकळेपणी बोलायलाही कुणी नव्हतं. प्रकल्पावर लग्न झालेले आम्हीच एकटे. माझी बहीण रेणुका काही दिवस राहिली होती, पण नंतर ती नर्सिंगसाठी म्हणून परत गेली. त्या भागात ना रस्ते ना बस. त्यामुळे आमच्या लग्नानंतर 7-8 वर्ष होऊन गेल्यानंतरही तिचे आईवडील हेमल कशाला येऊ शकले नाहीत. वडिलांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना आणि भावाला सोडून येणं आईला शक्य नव्हतं. मंदाच्या बहिणीही बऱ्याच दिवसांनी भेटायला येऊ शकल्या. या अर्थाने तिला कुटुंबाचा आधार नव्हता, पण बोलायला मन मोकळं करायला माणूस तर हवा. या त्यावेळी तिला काही बोलावंसं वाटलं तर तिथे काम करणाऱ्या शांताबाईंशी ती बोलायची. या सगळ्या परिस्थितीचा आम्हा सगळ्यांनाच त्रास झाला, पण त्यातून एक चांगली गोष्टही घडली. आपल्यासमोर उभ्या ठाकणाऱ्या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे. हे लक्षात घेऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासाने, अडचणी एकत्र सोडवण्याने आम्ही सगळे खूप जवळ आलो. आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं, जे अजूनही एकत्र आहे. या पाठाच्या शेवटी हे जे वाचन झालं ते तुम्हाला बऱ्यापैकी समजू शकतं. फार त्यामध्ये काही गणितीय आकडेवारी नाहीये. भावनांचा हा सगळा व्यवहार आहे. पण इथे मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायला आवडेल, की एक बाबा आमटे आहेत. त्यांच्या पत्नी आहेत साधनाताई आमटे. सोवळ्या-ओवळ्यामध्ये राहिलेल्या आहेत. पूर्वीचं ते ब्राह्मणांच्या कुटुंबातून त्यांचं येणं आहे. पण त्यांचं लग्न होतं आणि बाबांची जी स्वप्न आहेत, त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत ना, त्यांच्याशी त्या एकरूप होतात. विना तक्रार
त्यांचं ते काम चालू आहे. पुढच्या पिढीमध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या पत्नी आहेत डॉक्टर मंदा आमटे. नोकरी आहे त्यांना, तर प्रायव्हेट जॉब होता नागपूरमध्ये, पण तो जॉब सोडला आणि आपल्या नवऱ्यासोबत इकडे त्यांचं भामरागड हेमलकशाला येणं होतं. आणि तिथे आल्यानंतर लेखक स्वतः सांगतायत, जे आपण आता वाचलं, की पहिली 7-8 वर्ष त्यांचे आप्तेष्ट किंवा त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायलाही येऊ शकत आले नाहीत. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांची साथ दिली, सोबत दिली आणि म्हणूनच एवढं मोठं कार्य उभं राहू शकलं. या ठिकाणी हा पाठ संपतोय. आपण पुढचा पाठ लगेच पाहतोय. या 5व्या पाठामध्ये अखेर हेमलकशानं आम्हाला कसं स्वीकारलं याची चर्चा येते. उर्वरित जगाशी आणि हेमलकसा प्रकल्पाशी जो काही जोडणारा एक पूल आहे, एक दुवा आहे, तो म्हणजे नागेपल्ली प्रकल्प आहे. हा नागेपल्ली प्रकल्प किंवा या प्रकल्पाचे प्रमुख आहेत जगन मचकले. तो प्रकल्प हेमलकसापासून 65 किलोमीटर थोडासा खड्ड्यामध्ये आहे आणि मग ते सामान पोहोचवणं, निरोप पोहोचवणं यासाठी ते 65 किलोमीटरवरून सायकल चालवून ते इथे येतात. हाही तिथे चर्चेचा भाग आहे या पाठामध्ये. बर, हे तो वर्षानुवर्ष करत आला आहे, तेही हसतमुखाने. त्यामुळे जगन हेमलकशाच्या प्रकल्पावर काम करत नसला तरी त्याने या प्रकल्पावर आमच्या एवढेच कष्ट घेतले. याशिवाय नागेपल्लीच्या प्रकल्पावर भाजीपाला व धान्य पिकवणं, तिथल्या गावातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं, हे त्याचं काम चालू राहिलंच. जगनचं लग्न ताईनेच लावून दिलं. त्याची बायको मुक्ता ही देखील आनंदवनातीलच आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याचं घर म्हणजे आमच्यासाठी आणि आमच्या पाहुण्यांसाठी एक हक्काचं घर बनलं आहे. हे साधी गोष्ट आहे, हे तर असणारच. बर, पुढे हेमलकशामध्ये काही वर्तमानपत्र येत नाहीयेत, काही पुस्तकं येत नाहीयेत, नवीन असं तिथे काही नाहीच आहे. आणि आपण तिथे सुधारणा करतोय, तिथल्या लोकांची सेवा करतोय. मग ज्या काही अडीअडचणी किंवा ज्या काही समस्या इथे आलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने लेखकाला असं सांगायचं आहे की आम्ही इथे लोकांची सेवा करतोय. त्यांच्या दुखण्यांवर, त्यांच्या आजारांवरती आम्ही औषधोपचार करतोय. बरं, आम्ही हे सगळं फुकट करतोय, पण ते आम्हाला काय म्हणतात, ते आमच्याकडे येतात का? तर अजिबात नाही. बरं, इथे जे आजार आहे त्याचं स्वरूप कसं आहे, आणि आम्ही ज्यावेळी डॉक्टर म्हणून एक काम करत होतो त्यावेळी आमच्याकडे जे आदिवासी यायचे किंवा जे लोक यायचे त्यांचं प्रमाण कोणतं होतं, तर ते म्हणतात की छोटे दुकानदार यायचे, जंगल खात्यातील लोक उपचारासाठी यायचे, पण आदिवासी आमच्याकडे यायचे नाहीत. इथे वर्णन आलं आहे ते असं आहे की आदिवासींनी आमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी काय करावं हेही कळत नव्हतं. मलेरिया, सेरिब्रल मलेरिया हे इथले मुख्य आजार. त्याशिवाय झाडावरून पडणं, हातपाय मोडणं, सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यामुळे जखमी होणं हेही नेहमीचंच. याच काळात इथे मलेरियाची साथ आली होती. हेमलकशाच्या आसपास शेकडो छोटी गावं आहेत. गाव म्हणजे छोट्या वस्त्याच, 250-300 लोकसंख्येच्या. 10-15 किलोमीटर परिघातील गावांमध्ये आम्ही जायचो आणि त्यांनी दवाखान्यात यावं म्हणून त्यांना सांगायचो, समजावण्याचा प्रयत्न करायचो. पण भाषेची अडचण मोठी होती. मराठीतील एकही शब्द माडी या भाषेत नाही. ती भाषा पूर्ण वेगळी आहे. माडिया लोक आमच्याशी खानाखुनाने का होईना संवाद साधायला किंवा साधं समोर यायलाही तयार नव्हते. त्यामुळे त्यांची भाषा कशी शिकायची हाही मोठा प्रश्न होता. बरं, विशेष हे लोक फक्त भाषेची त्यांची अडचण आहे का? नाही. यांना फक्त माणसांचीच भीती वाटते एवढंच आहे का? नाही. यांची भाषा, ती भाषा ही सुद्धा एक मोठी अडचण आहे. बरं, ती शिकायची म्हटलं तर त्या लोकांचा थोडा सहवास हवा, संपर्क हवा, त्या शब्दांचं उच्चारण, त्यांचं श्रवण वगैरे या बाबी हव्या, पण त्यालाही आपण म्हणजे दुरावलो जातोय, ही भावना लेखकाच्या मनात पुढे पुढे तयार होते. प्रचंड थंडी आहे त्या ठिकाणी, प्रचंड थंडी, म्हणजे एवढी की तिथे ते लोक संध्याकाळी आग पेटवतात आणि शेजारी झोपी जातात. एवढी थंडी आहे. पण एवढ्या थंडीतही हे लोक पूर्ण कपडे वापरत नाहीत. हे सगळं लेखक पाहतात आणि सुद्धा सांगतात की ते त्यांचं पाहून आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही सुद्धा कमी कपडे वापरायला पाहिजेत. आणि ते लेखक सांगतात की मी सुद्धा स्वेटर वापरणं सोडून दिलं. छानपैकी वर्णन आहे, ते आपण वाचूया. कॉलेजमध्ये असताना मी साधा शर्ट पॅन्ट घालायचो. हेमलकशाला आल्यावर पायजमा शर्ट घालायला लागलो. पण कुडकुडणाऱ्या थंडीत उघडेवागडे वावरणारे गरीब आदिवासी पाहिल्यानंतर आपण पूर्ण कपडे घालतो याची लाज वाटायला लागली. मग अर्धी पांढरी पॅन्ट आणि कोपरीसारखा अर्ध्या बाह्यांचा बनियन असे कपडे मी घालायला सुरुवात केली. बाहेर कुठे गेलो तर पायजमा शर्ट.
अगदी परदेशातही हाच पोशाख. नंतर हेमलकशात सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे कपडे घालायला सुरुवात केली. शक्य तेवढी काटकसर करायची म्हणून मी तेल, कंगवाही वापरणं बंद केलं. टायरच्या चपला वापरायला सुरुवात केली. केस कापण्याची हेमलकशाला सोय नव्हती. त्यामुळे मी स्वतःचे आणि इतरांचेही केस अनेकदा कापले. मी आणि माझे सहकारी आधीपासून साधे होतो, पण माडियांमुळे आमची जीवनशैली बदलून गेली. अं, हे तर बऱ्याचदा वातावरणाचा प्रभाव आपल्यावरती होत असतो आणि आपल्यासोबत जर मेजॉरिटी अशी संख्या आहे की त्यांचं वागणं ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांचा जर आपल्याला विश्वास मिळवायचा असेल तर ही पहिली पायरी असते की आपण त्यांना त्यांच्यासारखं दिसलं पाहिजे, त्यांच्यासारखं आपण असलं पाहिजे किंवा त्यांना ते तसं वाटलं पाहिजे. त्यामुळे हा बदल इथे लेखक स्वतःहून ते करून घेतात. इथे आजूबाजूच्या 1000 खेड्यांमधून पेशंट्स रुग्ण येत आहेत. त्यांना कसं आणलं जातं हे पण फार मजेशीर आहे. म्हणजे बाज असते, त्या बाजेवरती त्याला टाकायचं आणि मग 2-4 लोकांनी त्याला एवढ्या मोठ्या 100-150 किलोमीटरवरून त्याला घेऊन यायचं. पण ते काही अगोदर काही येणार नाही ते पेशंट्स, म्हणजे त्याला फार दिवस लागले. त्यात म्हणजे पण त्याच्या अगोदर ते मांत्रिकाचं प्रकरण आहे की इथे जे मांत्रिक आहेत अंधश्रद्धा आहे प्रचंड आहे. त्या मांत्रिकांना वाटायला लागलं की तुम्ही आमच्या पोटावर पाय देताय का काय, म्हणून ते त्यांच्यात आणि यांच्यात थोडीशी म्हणजे कुरबुर म्हणा वगैरे ते सुरू झालं. पण एक केस फार छान आहे, त्या केसेसमुळे थोडासा विश्वास यायला लागला. तर ती अशी आहे की तो मुलगा खडखडीत बरा झाला. जो मुलगा मरायला टेकला होता तो आता महिन्याभरात चालतोय, नेहमीची कामं करतोय म्हटल्यावर गावावर त्याचा चांगला परिणाम झाला. मग अजून काही जण आले, त्यांना डायरिया झाला होता, औषधाने तेही बरे झाले. म्हणजे ही काय एकच केसेस अशी नाहीये, ही उदाहरणं एक केस दाखवली की अं, एक आजारी मुलगा त्याच्याकडे येतो आणि तो काही नीट होत नाही त्या मांत्रिकाच्या वगैरे याने, पण नंतर तो नीट होतो आणि मग असा एक विश्वास मिळवला यांनी की बरेच पेशंट्स आहेत, बरेच रुग्ण आहेत की जे येताना प्रचंड म्हणजे विचित्र अवस्थेत आलेले आहेत, पण जाताना ते स्वतःच्या पायाने गेलेले आहेत. मग लोकांमध्ये विश्वास बसला की नाही हे काहीतरी चांगलं काम करतायत, तिकडे गेलं पाहिजे. मग हे लोक ते बाजांवरून त्यांना घेऊन यायचं. अक्षरशः आजारी माणूस असेल तर तो स्वतः चालत येतोय. हे सगळं असं ते स्वरूप आहे. प्रचंड सहनशील आहे ती माणसं, प्रचंड सहनशील. म्हणजे इथे एक अस्वलाने एका व्यक्तीवर हल्ला केला. त्याचा कवटी वगैरे त्याची फुटली आहे. त्याचे डोळे तर फोडलेच अस्वलानं. त्याचा चेहरा इतका विद्रूप करून टाकलेला आहे की लेखक सांगतो की मी 150 टाके घेतले विदाऊट म्हणजे भूल न देता. म्हणजे इतकी सहनशील आहेत सगळी माणसं. बरं त्यातली त्यात आता हा हे आणखीन एक महत्वाचं आहे की आमचा बराच वेळ तर वाचायचाच. हा म्हणजे आम्ही पेशंट कडे जात नव्हतो, पेशंटला सांगायचो की तुम्ही आमच्याकडे या. यामुळे काय व्हायचं की आमचा बराच वेळ वाचायचा, शिवाय कमी खर्चात उपचार करता यायचे. खर्चात कपात होणं आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं, कारण आम्ही पेशंट कडून उपचारासाठी एक पैसाही घेत नव्हतो. शिवाय औषधही मोफत द्यायचो. त्यांची परिस्थिती डोळ्यासमोर होती, त्यामुळे पैसे घ्यायचा प्रश्नच नव्हता. आम्हाला औषधं आणि इतर साधनं आनंदवनातून येत असली तरी त्याचा कारभारही देणग्यांवरच चाललेला. त्यातून जास्तीत जास्त मदत ते करायचे. सरकारी मदतही मिळत नव्हती. त्यामुळे सुरुवातीपासूनच आमचं धोरण अगदी काटकसरीचं होतं. पेशंटचं बँडेज तयार करणं, स्टरलाइज करणं, जखमा बांधणं अशी छोटी छोटी कामंही खूप महत्वाची असतात. आमचे कार्यकर्ते त्यासाठी आम्हाला मदत करायचे. मंदाने ज्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी केली होती तिथे फारसे ऑपरेशन्स नसल्याने फार काम नसायचं. त्यामुळे मोकळ्या वेळात नर्सेस बरोबर गप्पा मारताना त्या बँडेज तयार कशा करतात हे तिने तिथे शिकून घेतलं होतं. त्याचा इथे उपयोग झाला. हे काम तिने इतरांनाही शिकवलं. म्हणजे इथे सगळ्या गोष्टी बऱ्याचदा काही असं आयतं मिळणार आहे किंवा फार कोणीतरी देतोय वगैरे असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या स्वतःच बनवायच्या आहेत आणि त्या बनवल्यानंतर तुम्ही अशा का बनवल्या, तशा का बनवल्या अशी टीकाखोर माणसं त्या ठिकाणी नाही आहेत. हे जे आपल्याकडे जे रोग लागलेला आहे की हे असे करावे, तसे करावे, तसे असते, तिथे तसं काही नाहीये. एखाद्याचं हाड मोडलं आणि ते दिलं जोडून, थोडंसं वाकडं जरी बसलं तरी काय त्याचं काही लगेच पोलीस केस होणार किंवा असं काही भानगड नाहीये. कारण तिथे जी सुरुवात आहे ती फार शून्यातून आहे. तर हे सुद्धा आहे. भाषेच्या दृष्टीने ते एक माडिया भाषेत उच्चार करण्यासाठी विशिष्ट पद्धत हाच त्या भाषेचा बेस आहे. ही भाषा मराठीहून अगदी वेगळी आहे. तापाला या भाषेत दंड म्हणतात. याव म्हणजे पाणी. म्हणजे असे छोटे छोटे शब्द आहेत. लेखक हे सगळं शिकत शिकत आहे, त्यांना ते गरजेचं वाटतं, कारण की त्यांना
त्या म्हणजे ते लोक अज्ञानी आहेत किंवा त्या लोकांना काही कळत नाही किंवा ते लोक दुःखात आहेत याची त्यांना जाणीव नाहीये. पण आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही, यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. लेखकाची ही भावना आहे. तिथे आजूबाजूच्या परिसरात कुठे शाळा नाहीये. भामरागडला एक शाळा आहे. तिथे एक शिक्षक नेमलेला आहे, कागदोपत्री शाळा. त्या शिक्षकाला ती गोंडी भाषा येत नाही, गोंड भाषा येत नाही. ही शाळा अशीच चालू आहे कागदोपत्री. आणि त्यातही आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळी आता इथे दवाखाना चालू केलेला आहे, पण त्यांना गोळ्या दिल्यानंतर ते लोक काय करणार, कशा खायचे ते लोक गोळ्या. त्याचं जे आहे, सुरुवातीला आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती तेव्हा औषधं कशी द्यायला सांगायची हा एक मोठा प्रश्न होता. त्यांनी औषधं गोळ्या कधी बघितल्याच नव्हत्या. गोळ्याचं रॅपर काढायचं हेही माहित नव्हतं. ते रॅपर सकट गोळ्या खायचे. त्यांना औषधाचं प्रमाणही कळायचं नाही. कधी कधी सगळं औषध एकदम घेतलं तर लवकर बरं वाटेल अशा समजातून सगळ्या गोळ्या ते एकदम खायचे. असं 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 ते कायम 2-3 प्रकार घडले. खायचे असे 2-3 प्रकार घडले. अशा वेळी आम्ही त्यांना उलटी करायला लावून ते जास्तीचं औषध त्यांच्या पोटातून बाहेर काढायचो. पण असं काही झालं की भीती वाटायची, कारण स्वच्छ होतं. पहिला डोस आम्ही आमच्या हातानं तोंडात टाकायचो, पण नंतरच्या डोसाचं काय. दुसरी गोष्ट म्हणजे औषधांचे डोस घेण्याच्या वेळा सांगणार कशा, कारण त्यांना घड्याळच माहित नव्हतं. मग सूर्याच्या स्थितीप्रमाणे उगवताना, डोक्यावर आल्यावर, मावळताना अशा वेळा समजावून सांगायचो. तरी त्यात धोका होताच, कारण पेशंट आमच्या समोर असताना आमचं त्याच्यावर लक्ष असायचं, पण तो निघून गेला तर हा कसं औषध घेईल याचं दडपण मात्र प्रचंड असायचं. म्हणजे या लोकांना घड्याळ कळत नाही, यांना औषधं वगैरे उपचार असतात याच्याबद्दल काही माहित नाही. माडियागोंड ही आदिवासी जमात खूपच महाग असलेली आहे याची कल्पना होती. बाबा जेव्हा भामरागडला सुरुवातीला घेऊन आले तेव्हा ही बाब आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली होती, पण त्यांना लिहिता वाचता येत नाही, कपडे घालायची सवय नाही, दुसरी भाषा येत नाही. एवढ्यापुरतंच यांचं मागासलेपण मर्यादित नाही याची जाणीव इथे आल्यावरच झाली. खाणं काय तर कंदमुळं, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी, अगदी मुंग्यांची चटणीही, कारण या पलीकडे दुसरे काही पर्याय असतात याची जाणीवच त्यांना नव्हती. त्यामुळे कुपोषण प्रचंड. सगळे जण खंगलेले, इतके खंगलेले की माझ्या दवाखान्यात आलेल्या एका मध्यमवयीन पुरुषाचं वजन अवघं 23 किलो असलेलं मी पाहिलं आहे. हे लोक स्वतःच्या कोशात इतके अडकलेले की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना त्याची सवयच नव्हती. रोजच्या जगण्यात अगदी सहज वापरल्या जातात अशा वस्तूच त्यांना माहित नव्हत्या. अशा वस्तूच त्यांना माहित नव्हत्या. साबण हा त्यांना त्यांच्या रंगामुळे, गुळगुळीतपणामुळे खाण्याची वस्तू वाटायचा. केळी, कलिंगडासारखी फळं त्यांनी जिथे बघितली नव्हती, तिथे अननस, द्राक्ष वगैरे दूरची गोष्ट झाली. हे सगळं पाहिलं की मन उदास व्हायचं. आपण इथे काम करायला आलोय खरं, पण हे सगळं आपल्याच्यानं निभेल ना असं वाटायचं. या भावनेतूनच असेल कदाचित, पण त्यांच्यासारखंच बनून राहण्याकडे आमचा कल वळत गेला असावा. त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या गरजा खूप कमी केल्या. इतरी छोटी मुलं थंडीत तशीच वावरतात हे बघून इतक्या वर्षात मला कधी स्वेटर घालावासा वाटला नाही. मी घालत नाही म्हणून मंदानेही स्वेटर घालणं बंद केलं, आणि आम्ही घालत नाही म्हणून तिकडे आनंदवनात ताईनेही स्वेटर घालणं बंद केलं. ताईची गोष्टच निराळी. इथे वीज येईपर्यंत तीही पंख्यासारख्या गोष्टी वापरत नव्हती. गरिबी आणि अशिक्षितपणा यांचं दुष्टचक्र जसं आदिवासींना घेरून होतं, तसंच अंधश्रद्धेचं गारुडही त्यांच्यावर होतं. आता संकट फक्त एवढीच आहेत असं काही नाहीये. तिथे जंगलामध्ये ज्यावेळी सुरुवातीला म्हणजे त्यांनी पाऊल ठेवलं, तर त्या वन खात्याचं संकट होतं. म्हणजे संकटांची काही कमतरता नाहीये, इथे भरपूर सारी संकट आहेत. पण त्याच्यापेक्षाही सगळ्यात मोठं संकट हे असतं की आपण ज्या लोकांसाठी तिथे गेलोय, त्या लोकांनी जर आपल्याला विचारलं की तुम्ही इथे का आलात तर काय करायचं. आणि असंच घडतं. तो किस्सा मजेशीर आहे. आपण तो वाचूया म्हणजे तो म्हणजे पूर्णपणानं तुमच्या तो लक्षात येईल की आपण एकदम बाहेरून येऊन तुम्ही करता आहात ते वाईट असं सांगितलं तर त्यांना ते कसं पटेल. पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर त्यांचं म्हणणं असं, आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथे या म्हणून, मग आमच्या गोष्टीत ढवळाढवळ कशाला करता.
आमच्यासाठी तो एक मोठा धडा होता. त्यातून कळलं की हे बदल असे घाईने होत नसतात. वर्षानुवर्ष माणसं जे करत आली आहेत ते आपण जाऊ आणि बदलू असं होत नसतं. जे हे बदल हवेत असं त्यांना स्वतःला ठरवू दे. मग ते हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्याचं त्याचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊया आणि आशा करूया की ते योग्य तेच निवडतील. तर असे वेगवेगळे किस्से ह्या पुस्तकातून चालत आहेत. चालून म्हणजे घडताना दिसतात. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही. चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. आपण जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केलं आहे ते चालू राहावं यासाठी आम्हाला अशी खूप काळजी घ्यावी लागली. तडजोडी कराव्या लागल्या. अगदी सगळ्यांनाच. 1975च्या सुमारास त्यांना थोडा तब्येतीचा त्रास सुरू होतो. खरं म्हणजे हा त्रास त्यांना नागपूरमध्ये जेव्हा ते होते शिक्षणाच्या निमित्तानं तेव्हाही होता. पण पुढे आल्यानंतर मग त्यांनी नंतर मुंबईला जाऊन त्यावरती थोडासा उपचार केला. डॉक्टरांचं सांगणं आलं की तुम्हाला काहीतरी ॲलर्जेटिक रिॲक्शन्स वगैरे किंवा ते काहीतरी पथ्य वगैरे पाळावी लागतील. पण आता हेमलकशामध्ये कुठली आली आहेत पथ्य आणि काय? बरं जरी तिथे जरी काही पथ्य पाळली तरी शक्य आहे. ते तिथे पाळणं तरी शक्य आहे. पण बाहेर जर कधी जाणं झालं तर ते आवर्जून सांगतात की मी कधीही बाहेर गेल्यानंतर मला हेच द्या तेच द्या असं म्हणत नाही. जे ताटात असेल मी ते घेतो आणि माझं जेवण संपवतो. 1975च्या सुमारास त्यांना हा सगळा त्रास सुरू झाला होता. 75च्या सुमारास एक फार छान गोष्ट झाली की हेमलकसामध्ये कायम आर्थिक अडचणी असायच्या, पैशाची कमतरता असायची. अगदी एखादा माणूस टायरांच्या चपला बनवून वापरतोय, हळूहळू त्याचे कपडे कमी होत आहेत. हे पैशाच्या कमतरतेमुळेच होत असावं बहुधा. आणि लोक असे आहेत तर आपण चांगलं कसं वागू हा आपल्याच मनाला जाचणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल होत असेल बहुधा. पण तिथे 75च्या सुमारास दोन परदेशी येतात. स्विस एड या कंपनीचे म्हणा किंवा संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत. त्यांनी सतत 15 वर्षे आनंदवनाला अर्थात बाबा आमटेंना त्यांनी मदत केलेली आहे. मग ते 1985 पर्यंत हेमलकसालाही मदत करतात. कारण त्या 75ला ते येतात, हेमलकसा ते पाहतात आणि त्यांचं असं म्हणणं येतं की आम्ही आतापर्यंत आनंदवनाला उभं केलं, आनंदवनाला खूप मदत केली आहे. आता आमची अशी इच्छा आहे की आम्ही इथे मदत करू. आणि खरोखरच त्यांनी मदत केली. या मदतीमुळे हेमलकसामध्ये खूप मोठा फायदा झाला. घरं उभी राहिली. जुन्या जे झोपड्या होत्या त्या निघून गेल्या आणि गोटुलं म्हणायची त्याला ते निघून गेले आणि चांगली घरं आली. हे फार छान झालं. 1976 साली विकासचं लग्न झालं. त्यांच्या पत्नी ह्या सुद्धा डॉक्टरच आहेत. त्यांचंही त्यात सुद्धा पुन्हा आनंदवनामध्येच त्यांचा रहिवास असल्यामुळे त्या सुद्धा इथेच काम करतात. लेखकाला मदत होते या सगळ्या गोष्टींची. 77 साली रेणुका आणि विलास मनोहर यांचं लग्न झालं. आणि शेवटी या व्हिडिओच्या अत्यंत शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये आपण आहोत. हे आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्रावरती आपण 3 व्हिडिओज बनवणार आहोत. त्यातला हा पहिला व्हिडिओ या ठिकाणी संपतो आहे. सलगपणानं यावरती बोलता आलं नाही. थोडंसं लिहावं लागलं, थोडंसं वाचावं लागलं, पुन्हा थोडं तुमच्याशी बोलावं लागलं. कारण की आपण काही म्हणजे त्याच्यावरचं भाषण वगैरे देतो आहोत असा विषय नाहीच आहे. तर यातून ते शब्दही दिसायला हवेत. थोडंफार समजावण्याच्याही भाषेत आपण वगैरे सगळं असं कळायला हे जसं मिश्रित आहे सगळं. हे नक्की काय आहे हे फक्त मी त्याला व्हिडिओ म्हणू शकतो. पण नक्की हे असंच असतं का असं मलाही माहित नाही. हा एक प्रयत्न आहे. शिकत शिकत पुढे जात राहण्याचा हा प्रयत्न आहे. पुढे काही आपण फार काही शिकून वगैरे आलोय प्रोफेशनली सगळं नाही. विद्यार्थ्यांसाठी हे सगळं चालू असतं. किंवा दुसऱ्या कोणी पाहिलास तर त्याला या पुस्तकाची ओळख व्हावी. 10-5 वाक्य तर नक्कीच असतील ज्याचा तुमच्या हृदयाचा तुमच्या मनाचा ठाव घेतील. ते बाबा आमटेंनी गांधीजींना एकदा ऐकलं आणि त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. हे प्रकाश आमटे यांचे शब्द आहेत. ते ऐकून तुमच्यावर काहीतरी चांगले परिणाम होतीलच. अशा खूप सारे उद्दिष्ट, खूप सारे हेतू आहेत हे सगळे व्हिडिओज बनवण्याच्या पाठीमागचे. तुम्हाला ते नक्की आवडेल. असंही होऊ शकतं की काही आवडणार नाही. नाही आवडलं तर मोबाईल नंबर आहे, जीमेलचा अकाउंट आहे, मेल करा. तुमच्या सूचना ज्या असतील त्याचं स्वागत केलं जाईल. सुधारणा करण्यासाठी म्हणजे त्या आवश्यकच असणाऱ्या त्या सूचना असतात. पण तुमच्या सूचनांमुळे जर काही सुधारणा करता आली तर आम्ही ते नक्कीच करू. स्वतःमध्ये अपेक्षित तो बदल करू आणि पुढचे भाग तुम्हाला लवकरच मिळतील. धन्यवाद.